नमस्कार, मी पल्लवीज किचन 94 मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचा डोसा। आता लवकरच नवरात्र सुरू होत आहे, तोच तो उपवासामध्ये आपण वरईचा भात साबुदाणा खाऊन कंटाळलो असतो। त्यासाठी मी तुमच्यासाठी ही खास रेसिपी आणली आहे। या रेसिपीला जास्त वेळ पण लागत नाही आणि पटकन ही रेसिपी तयार होते। रेसिपी बघण्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। याला आता आपण एका कढईमध्ये छान असं भाजून घेऊया। या साबुदाण्याला जास्त वेळपर्यंत भाजायचं नाही, अगदी 2 ते 3 मिनिटपर्यंत भाजून घ्यायचं, म्हणजे ह्या साबुदाण्यामधला जो मॉइश्चर राहतो तो पूर्ण निघून गेला पाहिजे। तर बघा 2 ते 3 मिनिट मी अगदी कमी गॅसवर हे भाजून घेतलेला आहे। साबुदाणा आता भाजून झालेला आहे। आपण एका ताटीमध्ये थंड करायला ठेवलेला आहे। आणि आता इथे मी 1 वाटी वरई घेतलेली आहे। याला काही भागामध्ये भगर असं सुद्धा म्हटलं जातं आणि काही भागामध्ये वरई असे सुद्धा म्हटलं जातं। तर या वरईला जास्त वेळ भाजायचं नाही, याला पण 2 ते 3 मिनिटपर्यंत भाजून घ्यायचं। या वरईमधला पण जो मॉइश्चर राहतो तो निघून गेला पाहिजे, यासाठी आपण याला भाजून घेत आहोत। तर या गॅसची जास्त फ्लेम करायची नाही मोठी, अगदी कमी गॅसवर ही वरई भाजून घ्यायची छान व्यवस्थित। बघा 2 ते 3 मिनिट झालेले आहे। वरई छान अशी खरपूस भाजून झालेली आहे, मॉइश्चर पण निघालेला आहे। तर आता याला पण आपण एका ताटीमध्ये थंड करायला ठेवून देऊया। तर इथे मी साबुदाणा ताटीमध्ये ठेवलेला होता थंड करायला, तो थंड झालेला। तर आता या साबुदाण्याला आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे साबुदाणा छान बारीक झालेला आहे। इकडे आपली वरई पण थंडी झालेली आहे। तर हिला पण आता त्याच मिक्सर जारमध्ये टाकून आपण एकत्र मिक्सरमधून काढून घेऊया, असा बारीक पावडर करून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे किती मस्त पावडर झालेला आहे। खूप जाडसर ठेवायचं नाही, बारीक छान असं बारीक मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं। आणि आता इथे मी 3 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहे। 1 इंच आलं घेतलेलं आहे, त्याला पण बारीक कापून घेतलेलं आहे। आणि इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। तुम्हाला उपवासाला कोथिंबीर चालत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता। आणि मी इथे 1 चम्मच सेंधा नमक घेतलेला आहे आणि 3 चम्मच मी दही घेतलेला आहे। हे घरचं दही आहे। तर तुम्ही मिठाचं प्रमाण यामध्ये कमी जास्त करू शकता तुमच्या हिशोबाने। आणि इथे मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे। आता आपण ह्या पूर्ण जिन्नसांना मिक्सरमधून बारीक करून घेऊया। तर इथे ना हे जे पीठ होतं ते जास्त झालं होतं, त्यामुळे मिक्सरमधून बरोबर बारीक होत नव्हतं। तर मी याचे 2 बॅचेस केले आणि अर्धा बॅचेसचे मी हे पहिलं बॅटर तुम्हाला दाखवत आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त बारीक झालेला आहे आणि मिक्स पण छान झालेला आहे। तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी पण तुम्ही बघू शकता। तर याच पद्धतीने मी दुसरी बॅच पण काढून घेतलेली आहे मिक्सरमधून। आता हे पूर्ण छान एका पॉटमध्ये काढून घेऊया। आणि आता इथे मी ह्याच जारमध्ये थोडंसं पाणी टाकून याच्यामध्ये विसळलेलं आहे आणि तेच पाणी मी इथे टाकलेलं आहे। आणि ह्या पाण्याला पण आता आपण इथे चम्मचनी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्हाला ना यामध्ये आलू जर टाकायचं असेल तर तुम्ही आलूचा पण वापर करू शकता। तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे तुम्हाला उपवासाला चालतं ते तुम्ही यामध्ये वापरू शकता। तर हे पूर्ण आता मिक्स करून झालेलं आहे। तर याला आता आपण 10 मिनिटं ताटी झाकून बाजूला ठेवूया। तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही 1 ते 1.5 तासपर्यंत हे भिजत ठेवलं तरी चालेल। तर 10 मिनिटं झालेले आहेत। तर तुम्ही बघू शकता आधीपेक्षा थोडासा हा जो बॅटर आहे तो फुललेला दिसत आहे आणि कन्सिस्टन्सी पण तुम्ही बघू शकता याची। जास्त वेळ ठेवाल तर आणखी हा फुलून येईल। तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ ठेवू शकता। आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे। याची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ करायची आहे, त्यामुळे मी पाणी टाकलेलं आहे थोडंसं, म्हणजे आपल्याला डोसे बनवायचे आहे। तर डोसे बनवायला थोडंसं पातळ बॅटर लागतं, त्यामुळे मी थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे। तुम्ही याच बॅटरचे अप्पे किंवा इडली सुद्धा बनवू शकता। तर इथे आता आपण हे पूर्ण पाणी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण डोसे बनवायला घेऊया। मी डोसे पात्र आधीच ठेवलेलं होतं, तवा गरम झालेला आहे।
आता इथे मी थोडंसं तेल टाकून घेत आहे. तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचा पण वापर करू शकता. तर आता माझ्याकडे ब्रश नव्हता स्प्रेड करायला तेल, तर मी चम्मचने स्प्रेड करत आहे. तुमच्याकडे ब्रश असेल तर तुम्ही ब्रशचा वापर करू शकता या ठिकाणी. आणि आता इथे मी थोडासा पाण्याचा छिडका टाकत आहे आणि कॉटन रुमालने मी हे पुसून घेतलेला आहे, जेणेकरून म्हणजे आपला डोसा चिकटणार नाही तव्याला. तर आता इथे आपण बॅटर टाकून घेऊया, डोसा बनवायला घेऊया. तर मी इथे 2 चम्मच बॅटर घेतलेला आहे डोसा बनवायला. तुम्ही बघू शकता मी टाकता बरोबर अशी जाडी तयार झालेली आहे. आणि आता असं चम्मचनी गोल गोल फिरवून घ्यायचं हलक्या हाताने. तर आपला डोसा तयार आहे अशा पद्धतीने. याला आता आपण 2 मिनिटं एका साईडनी भाजून घेऊया. तुम्ही बघू शकता कळा निघालेली आहे एका साईडने. आता आपण एका सरात्याने असं पलटवून घ्यायचं. तुम्ही कलर बघू शकता डोस्याचा, मागचा भाग किती मस्त जाडीदार आहे आणि गोल्डन कलर दिसत आहे आणि खूप छान कलर आलेला आहे डोस्याला. आता इथे ना मी थोडंसं वरून तूप टाकत आहे. असं वरून थोडंसं तूप टाकल्याने ना छान डोसा क्रिस्पी येतो आणि खायला पण छान लागते. तर असं मी थोडंसं 2-2, 3-3 सेकंदामध्ये असं पलटवत आहे डोस्याला, म्हणजे सगळीकडनं हा तूप लागलेला पाहिजे आणि सगळीकडनं शिजला पाहिजे डोसा. तर आपला बघा डोसा तयार आहे. याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकता जवळून मी तुम्हाला दाखवलेला आहे डोसा. आता आपण दुसरा डोसा बनवायला घेऊया. तर इथे मी सुरुवातीला आणखी 2-3 थेंब तेल टाकून घेत आहे. तुम्ही या ठिकाणी तुपाचा पण वापर करू शकता. तर आता ह्या तेलाला आपण चम्मचने पुन्हा असं स्प्रेड करून घेऊया आणि थोडासा पाण्याचा छिडका आपण टाकून घेऊया. तर पाण्याचा छिडका टाकल्याने आपला तावा छान असा खूप गरम पण नाही आणि खूप थंड पण नाही, या लेवलवर राहतो टेम्परेचरमध्ये. आणि आपला जो डोसा आहे तो चिकटत पण नाही तव्याला त्यामुळे. आणि ह्या रुमालीने मी असं पुसून घेत आहे. तर आता आपण दुसरा पण डोसा बनवायला घेऊया. तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून कोणत्या शहरातून बघता ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा हा डोसा आपण अशा पद्धतीने पसरवून घेतलेला आहे. हे डोसे ना बनवायला जास्त वेळ पण लागत नाही, अगदी झटपट आणि पटकन तयार होतात. बघा एका साईडने डोसा शिजलेला आहे. आता याला आपण दुसऱ्या बाजूने पलटवून घेऊया. सुरुवातीला असं सरवत्याने कळा काढून घ्यायचे आणि नंतर पलटवून घ्यायचं. तर इथे ना मी थोडंसं आणखी तूप टाकून घेत आहे. तुपाने डोस्याला छान चव येते आणि क्रिस्पी पण होतो डोसा. तुम्ही एकदा ट्राय करून बघा, तूप टाकून बघा, छान वाटेल खायला आणि चव पण छान येईल त्यामुळे. तर आता हा डोसा झालेला आहे. याला तर आपण काढून घेऊया. अशा पद्धतीने मी पूर्ण डोसे बनवून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता इथे किती छान दिसत आहे. सगळे डोसे छान झालेले आहे, अगदी फाटले नाही किंवा वाया पण गेलेले नाही आहे. सगळे डोसे छान झालेले आहे आणि पटकन झालेले आहे आणि व्यवस्थित निघालेले आहे. जास्त वेळ पण लागलेला नाही आहे मला या डोस्यांना. रेसिपी कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि मस्त रहा, मस्त खा. थँक्स फॉर वॉचिंग. नमस्कार.